नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र आज एका अशा धक्क्यात आहे, ज्यातून सावरणं कठीण आहे. पण एक प्रश्न हा नाही की अपघात झाला. प्रश्न हा आहे की तो अपघात होता की घातपात? महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर आता सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात अनेक खळबळजनक दावे केले जात आहेत. आमदार अमोल मिटकरींपासून ते संजय राऊतांपर्यंत सगळ्यांनीच काही अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित केले आहेत. दादा खरंच आपल्याला सोडून गेलेत की ही फक्त एक षडयंत्राचा भाग आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 गोष्टी पाहणार आहोत, ज्या ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा मुद्दा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. नमस्कार मित्रांनो. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय तो आमदार अमोल मिटकरी यांनी. अधिकृत माहितीनुसार त्या विमानात एकूण 6 व्यक्ती प्रवास करत होत्या. पण शोध मोहिमेनंतर तिथे फक्त 5 जणांचेच मृतदेह सापडले. मग ती 6वी व्यक्ती नेमकी गेली तरी गेली कुठे? जर विमान हवेत असताना फुटले असेल तर तरीही अवशेषांच्या आसपास 6वा मृतदेह का सापडला नाही? काय त्या 6व्या व्यक्तीने विमानातून उडी मारली होती का? की ती व्यक्ती स्वतः अजितदादा पवार होती, ज्यांना वाचवण्यासाठी काही वेगळी योजना आखली गेली होती का? मित्रांनो, दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ओळखीचा. असं म्हटलं जातंय की अजितदादांची ओळख त्या हातातील घड्याळावरून पटली. पण मित्रांनो, तुम्ही दादांचे शेवटचे काही फोटो आणि व्हिडिओ नीट पाहिलेत का? अनेकांचा असा दावा आहे की त्या दिवशी दादांच्या हातात असं कोणतंही घड्याळ नव्हतं, ज्याचं त्यांनी ओळख पटवावी. मग प्रश्न असा पडतो की जर शरीर ओळखण्यापलीकडे जळाले असेल तर घड्याळ सुरक्षित कसं राहिलं? आणि घड्याळ नव्हतंच, तर मग बॉडी अजितदादांचीच आहे हे इतक्या खात्रीने कसं सांगता आलं? मित्रांनो, विमान अपघात झाला, मोठा स्फोट झाला, संपूर्ण विमान जळून खाक झालं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे घटनास्थळी काही महत्त्वाचे कागदपत्र विखुरलेले सापडले, ज्यांना साधी झळही लागली नव्हती. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर ज्या स्फोटात धातू वितळतो तिथे कागद कसे सुरक्षित राहू शकतात? हे कागद तिथे नंतर आणून टाकले होते का? की हा अपघात भासवण्याचा प्रयत्न होता? मित्रांनो, आता वळूया सर्वात मोठ्या राजकीय गोष्टीकडे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक विधान केले. 15 तारखेला दादांनी म्हटलं होतं की माझ्याकडे भाजपची एक मोठी फाईल आहे आणि त्यानंतर काही दिवसातच हा अपघात होतो. हा केवळ योगायोग असू शकतो की फाईलमध्ये असे काही पुरावे होते, त्यामुळे कोणाच तरी सिंहासन हलवणार होतं. मित्रांनो, दादांकडे असलेले ते ठोस पुरावे कायमचे नष्ट करण्यासाठी हा घातपात तर रचला गेला नाही, हा असा प्रश्न समोर येत आहे. मित्रांनो, कोणत्याही विमानात अपघाताचं सत्य हे ब्लॅक बॉक्समध्ये असतं. पण अजूनही ब्लॅक बॉक्सबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नाही. तज्ज्ञांच्या मते जर विमानातून कोणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली असेल, तर ते अनुभवी व्यक्तीला शक्य आहे. काय दादांना वाचवण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न होता? दादा आजही जिवंत असून योग्य वेळेची वाट पाहत आहेत का? मित्रांनो, हे सर्व प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेत. हा केवळ अपघात नाही, तर एखादं मोठं षडयंत्र लपलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? अजितदादा पुन्हा एंट्री करणार का? आणि या प्रकरणामागे नेमका कोणाचा हात असेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सडेतोड विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.